नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाईम होतोय 7:18 आणि दिवसाची पहिलीच ट्रिप मी पिकअप केली आहे जवळपास. आणि जर ड्रॉप लोकेशन आहे दादर काहीतरी, आता तर पूर्ण विसरलो मी, पण दादरची ट्रिप एवढं माहिती आहेत. आणि जवळपास म्हणजे ठीकठाक रेट आहे, म्हणजे नाही कमी नाही जास्त. तर पीक टाईम चालू होण्याच्या आधीच ट्रिप भेटली तर चांगली गोष्ट आहे. आणि इथे मी ट्रिप करतो 0 CNG टाकलं आहे. जवळपास 300 रुपयाचा CNG टाकलं आहे. तर आजचा दिवस चांगला आहे. आज संकष्टी पण आहे. तर गणपती बाप्पा मोरया. आणि चला आपण सुरुवात करूया. थंडी आहे बाहेर. थोडासा AC चालू केलता, परत बंद केला. काही गरज नाही ACची, कारण पूर्ण आतमध्ये गाडीचे स्टेअरिंग सीट्स वगैरे सगळं काही थंडगार आहे. भावानो, जी गाडी त्या मार्केट पण टाकली आणि जी हवा टाईट झाली ना माझी, मला वाटलं तो ब्रिज वरून दाखवतोय काय, पण मला समजलंच नाही पटकन की यार काय सीन आहे. जाऊ दे आता काय. मी एक्झिट मारतोय दादरला. त्याचा पाठीमागचं कारण म्हणजे असं की मला नाही वाटत की इथून काही ट्रिप्स वगैरे लागतील. भावाचं हेल्मेट पडलं. भावाचं नव्हतं, ते काका होते. काकांचं हेल्मेट पडलं. मला वाटलं आलं माझ्या गाडी खाली, पण नाही आलं असं. हां, तर मी चाललोय सायन्स सर्कलला. हाय चान्स की तिथून चांगल्या ट्रिप्स लागतील. आणि हां, मॉर्निंगला ठाण्याची ट्रिप पण लागतात तिथून. तर बघू आज एक्सपेरिमेंट करून. टाईम होतोय 8:45. लास्टवाल्या ट्रिपमध्ये 484चं बिल बनलं आणि मला भेटली 490 ऑन 36 किलोमीटर्स. आणि त्याच्यामध्ये 30 रुपयाची टिप पण इन्क्लूड आहे. अजून पण चालू आहे माझं हे उबर, पण काय वाजत नाही आहे. सायन्स सर्कलला पोचलो. इथं ऑलरेडी 1, 2, 3, 4 आणि माझी 5वी 5 गाड्या आहेत इथे ऑलरेडी. तर नो आयडिया की काय कशा प्रकारच्या काय ट्रिप्स लागतील. वाजला तर नाही अजूनपर्यंत. तरी आपण 10-15 मिनटं थांबून बघूया. भेटलं तर ठीक आहे. ओके, लोअर पडेल. नाही, ट्रॅफिकवाला एरिया लोअर. तो एल्फिस्टन ब्रिज तेव्हापासून गेले तेव्हापासून तर बेकार आहे भाई. मॉडेल दिसला आणि या साईडला रस्ताच बंद आहे. तिथे लिहिलं होतं नो एंट्री म्हणून, पण मॅप रोल्स रॉयल्स नाही एंट्री दादा. यांनी कॅब बुक केली आहे. ह्या बिल्डिंग मधली लोकेशन आहे इथले. मलाड वेस्ट मधली बिल्डिंग आहे. मी गाडी मस्त युटर्न वगैरे मारून घेतली, पण भैया फोन का उचलत नाही. तर मला वाटतं की ट्रिप कॅन्सलच होणार आहे. बघू कसं काय सीन आहे. म्हणून बॅकग्राऊंडला उबर पण चालू केलं आहे. तर झाली काय प्रॉब्लेम नाहीत. तर ओलामध्ये असे इशू पण फेस करायला लागतात. चला, भेटली आपल्याला ट्रिप. आता ही ट्रिपला मारतो फाट्यावरती. अरे हो, यस. सर्व्हिसिंग रिमाइंडर द्यायला लागली गाडी. दुष्काळात 13वा महिना. असं काही नाही आहे. मॅनेजमेंट केलं तर दुष्काळात चांगले महिने पण येतात. मॅनेजमेंट नाही केलं तर लागले मग वाट. दुसरं काय नाही. चला, उबरमधलं कसं सीन आहे की उबरमध्ये ट्रिप कॅन्सल व्हायचे चान्सेस खूप जास्त कमी असतात.
ओलामध्ये येडी वाकडी माणसं कधी काही बुक करतात. मला राग येतो अशा माणसांचा की बाबा मी किती माहिती आहे का, मी 2.5 किलोमीटरचा पिकअप होता हा, 15 मिनटं गाडी चालवली. आणि उबरमधली ट्रिप बघा 4 मिनटं 750 मीटर्स. पण रेट देत नाही ना, रेटमुळे मार खाते. हा ये तू मधी. समोरचा जो एरिया आहे मित्रांनो, हा एरिया हा आहे BKC. आणि आता मी जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं. इथं बिल बघा की दाखवतोय. चला सगळ्यात पहिले ही ट्रिपला कंप्लीट करूया, रेट देऊया आणि त्यानंतर इथे अपडेट होईल बघा जेवढा पण काही रेट आहे तो. दिसलं? मला 300 दाखवलं होतं पण एवढं भेटलं. आता आपण आहे चेंबूरमध्ये. BKC मधून म्हणजे जो मेन आपला हायवे तिथूनच एक हॉटेलची ट्रिप होती, त्यांना ड्रॉप करायचं होतं इथे चेंबूरमध्ये. तर फेअर पण ठीक चांगला भेटला आणि 50 रुपयाची टिप पण भेटली. 50 रुपये कॅश त्याही टिप दिली, चांगलं आहे. आता इथून एक एअरपोर्टची ट्रिप लागत होती, पण ते काय की गाडी चालवता ट्रिप बघायचं का गाडी चालवायचं असं होऊन जात, ती निघून गेली. आणि जर मला भेटली असती तर मे बी मी गेलो पण असतो. हॉटेल सहारा बघितलं होतं पण तेवढ्यात ती निघून गेली. जाऊ दे सर, आता काय नाही. New message from Sayali. I'm here. बाबा नो, सायलीची ट्रिप लागली. स्मित बाबा, तुझी सायलीची ट्रिप इथे कशी काय लागली चेंबूर मध्ये माहिती नाही. एक मिनिट. पण आता मी आहे लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या एरियामध्ये. इथे हे पण चालू आहे, सर्च पण चालू आहे ह्या एरियामध्ये. ट्रिप्स लागत आहेत पण यार उमरखाडी वगैरे त्या साईडचे ट्रिप्स आहेत. मी जेन्युनली उमरखाडीमध्ये कधी गाडी घेऊन गेलो नाही आहे. तर जे हॉस्पिटल वगैरे तो एरिया तर ठीकठाक होता, म्हणजे फेअर जायला पाहिजे होतं का नव्हतं समजत नव्हता. 4.5 किलोमीटरचा पिकअप होता. जेव्हा घाई गडबड होते ना कस्टमरची, तेव्हा कस्टमरचे मी बघितलेत की ते थोडंसं आहेत ना निगेटिव्ह विचार करायला लागतात. अरे मी नाही पोचणार, अरे माझी ट्रेन मिस होईल, अरे माझी फ्लाईट मिस होईल. लाईव्ह एक्झाम्पल आता झालं. मी मुंबईमध्ये होतो. एरिया कोणता होता 1 मिनिट मी चेक करतो, कारण मी विसरलो कोणत्या एरियामधून कस्टमरला पिकअप केलं होतं. ओके, अंधेरी वेस्टवरून कस्टमरला पिकअप केलं आणि ड्रॉप केलं दादर रेल्वे स्टेशन. दादर फक्त लिहून आलं होतं, रेल्वे स्टेशनचं काहीच मेन्शन नव्हतं. तर ते सुरुवातीपासूनच बोलत होते की आज मला पोचायचं आहे टायमामध्ये, आपण पोचूयात प्लीज, तू गाडी जरा फास्ट चालव. मी बोललो ठीक आहे. पहिले नवीन होतो तेव्हा माझं असं होतं की बाबा हाई गडबडवाले कस्टमर नाही घ्यायचे, कारण आपला कधी कधी असं लक्ष नाही होत, गाडीला कुठं स्क्रॅच लागतो, मार लागतो, ॲक्सिडेंट व्हायचे चान्सेस थोडेसे वाढतात. पण मी आता या गोष्टीची थोडासा यूज टू झालेलो आहे. तर मी त्यांना बोललो की ठीक आहे, आपण ट्रॅफिकमध्ये थोडंसं बाहेर निघलो ना तर मी माझ्या याच्यावरती सोडून द्या, मी तुम्हाला लवकरच पोहोचवतो. म्हणजे जिथे मला पॅच भेटले तिथे मी गाडी पळवली म्हणजे काय, जिथे 40च्या जागी 60, 60च्या जागी 70, बस एवढंच. कारण माहिती आहे मुंबईमध्ये जास्त गाडी पळवू शकत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक होती. तर ती व्यक्तीला मी तेच बोलतो, स्टार्टिंगपासून सांगत होतो बसल्यापासून की आपण पोहोचू, थिंक पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर मग मम्मीचे कॉल आले, पप्पांचे कॉल आले, नो पॅनिक सिच्युएशन, एकदम इझिली सिच्युएशन हँडल. तर ती आहे ना प्रभावित झाली त्या गोष्टीने. ती बोलतेत की मी तुला सांगते गाडी फास्ट चालव, म्हणजे तू बिलकुल पण पॅनिक नाही आहेत, पॉझिटिव्हच आहेस, असं तसं बोलत, तुझा नेचर आवडला, ही गोष्ट मी लक्षात ठेवून. आणि ती व्यक्ती इथली नव्हती, ती व्यक्ती होती बाहेरची. तिला जायचं होतं पुण्याला, पण माहिती आहे की ॲक्सिडेंट झाले पुण्याला, ट्रक पलटी झाल्या गॅसचा, त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आहे. तर त्याच्यामुळे म्हणजे मला असं वाटलं की यार ठीक आहे यार, एवढं काय नव्हतं म्हणजे. पण त्या गोष्टी मनाला चांगली वाटली की अरे बाबा एखादी व्यक्ती आपल्याला लक्षात ठेवते, म्हणजे चांगली गोष्ट आहे. माझ्यासाठी तर चांगले आहेत, इतरांसाठी कोणासाठी नसेल तरी माझ्यासाठी चांगले आहेत. तर त्यांना मी ड्रॉप केलं, त्यांना बोललं की व्यवस्थित जावं, असं तसं. ते अजून प्रभावित झाले, ओके बाय बाय, टेक केअर वगैरे झालं. आणि नंतर मग ड्रॉप केल्यानंतर मी आता इथे स्टेशनच्याच आसपास बस डेपो इथे
तिथे मी थांबलोय, कारण माझे पाय वगैरे आता दुखायला लागले थोडेसे, कारण मी कंटिन्यू गाडी चालवतो. सो भारी वाटलं जरा. असे कस्टमर पण असतात. आणि हां, फेअरच्या बद्दल प्रीमियर कॅटेगरीमधली होती, 21 किलोमीटरचे 441 रुपीज दिले. आणि बस एवढंच. आता वेळ होते 6:09 आणि मी आता आहे कामोठ्यामध्ये. CNG भरून झालं. CNG कुठे भरला? सायन लोधा. तिथे मग थांबलो आणि थांबल्यानंतर लगेच आपल्याला कामोठ्याची ट्रिप लागली. पण आता मी घराची इतक्या जवळ आहे तर मला जायला कंटाळा येतोय. आणि जो रेट भेटला आहे आपल्याला ह्याचा कुठला सायनवरून कामोड्याचा, तो 15 रुपये पर किलोमीटरचा रेट आहे. पण अर्निंग कालपेक्षा पण थोडीफार कमी आहे. मी कॅल्क्युलेट केलं की थोडा म्हणजे 500-600ची गरज आहे अजून. तर मी तेच ऑनलाईन आहे ओला आणि उबरमध्ये. विचार करतो की बघू, एक चांगली ट्रिप भेटली तर ठीक आहे, नाहीतर मग जाईन घरी. CNG पण मी भरला आहे, तर मग जास्त CNG पण माझा काही गेला नाही आहेत. फक्त एकच पॉईंट गेला आहे, सर्व्हिस रिमाइंडर. तर असं आहे. हे पण कस्टमर होते, मराठी होते. त्या लोकांनी पॉलिटिक्सचं टॉपिक काढलं कस्टमरने, आणि त्यांचा प्रत्येक शब्द खरा आहे. सिच्युएशन जरा अशी खूपच जास्त वेगळी आहे, पॉलिटिशियन वगैरे असं तसं चालू होतं. तर ठीक आहे. हे आमची इथे डेली नीड्स आहे. हे समोसा घेतलेत आणि हे हार्ट्स घेतलेत. पक्की भूक लागली आहे. हे बघ, इथं फुकण्या पण आहेत. खाल्लेत कधी कोणी फुकण्या? परत हे पण आहेत, हे जुने दिवस आठवले. हे बे, हे पेपी. अरे वा, केक्स. मिनी केक्स पण आहेत. भावांनो, नियोजन जरा असं आहे की आहेत ना, माझं बेस्ट पेक्षा बेस्ट मित्र बोलू शकता, त्याचा आता होणार आहे कार्यक्रम. तर कार्यक्रमासाठी आपल्याकडे नाहीत कपडे, खूप लिमिटेड कपडे, खूप म्हणजे खूप लिमिटेड. आणि ते कपडे घालून जाणं म्हणजे बरोबर नाही. म्हणून मी विचार करतोय ना की आज कसं लवकर घरी पोचलोय, बरोबर. तर आता मी छोटे मोठे खाऊ पिऊसाठी सामान तर घेतला 150 रुपयाचा, जास्त नाही. आणि ही गाडी मी लावतो बिल्डिंग खाली. त्याच्या घरी जेवणाचं पण आमंत्रण आहे, संकष्टी पण आहे ना, ई बाबा. तर त्याच्यामुळे बोलवलंय, तर तिथे जाऊन कपड्यांची शॉपिंग करायची आहे. इन केस जर मी तिकडे कॅमेरा चालू केला तर कपड्यांची शॉपिंगचं पण मी तुम्हाला दाखवू शकतो. अन्यथा डे एंड लवकरच करेन. फक्त चावू नको बस. इंजेक्शन घ्यायची सवय नाही बाबा आम्हाला. हीच होती का दुसरी होती? हे तू इंजेक्शनची डेट कधी आहे? दुसरी इंजेक्शनची डेट? अच्छा, बाय बाय. आईचा गोया फॅनचा अख्खा आवाज. शॉपिंग झाली. हे बघा, आजची सगळी कमाई शॉपिंगमध्ये. पण हे घेणं गरजेचं पण होतं, कारण माझ्याकडे कपड्यांची कमी होती. गाडी चालली आहे 186 किलोमीटर्स आणि मी डिव्हाइस बंद केला होता 6:30च्या आसपासच. आता 9:15 वाजलेत. आता मी चाललो आहे घरी गेल्यानंतर आपल्या तोच व्हिडिओ एडिटिंगचं काम. जेवण तर झालेत, मित्राच्या घरीच जेवलो. ताई बोलले होते की बाबा जेव, तर त्याच्यामुळे तिथेच जेवलो. आणि जेवल्यानंतर
शॉपिंग झाली. शॉपिंग झाल्यानंतर मग घरी, बस एवढंच नियोजन आहे. आणि बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.